नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षा, जी प्रवेश परीक्षा आहे, त्याच्या पेपरफुटी प्रकरणी हे आंदोलन सुरू झालं आणि आता गेले काही दिवस हे आंदोलन तिथे सुरू आहे. पण हे आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याच्यामुळे देशातल्या अनेक पक्षांना, अनेक राजकीय नेत्यांना एक प्रकारे नवसंजीवनी, नवचैतन्य लाभलेलं आहे आपण पाहतोय. कारण आपण पाहिलं की हे आंदोलन सुरू झाल्यानंतर तिकडे भेटायला जाणारे नेते किंवा आपापल्या ठिकाणी, आपापल्या राज्यांमध्ये आंदोलन करणारे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल हे तिकडे भेटायला गेले आणि त्यातून त्यांनी स्वतःचा जो फायदा आहे तो करून घेण्याचा प्रयत्न केला, भाषणबाजी केली. अनेक लोक तिथे आता भेटायला जात आहेत. अखिलेश यादव यांच्यासारखे नेते असतील, ते सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, जे विरोधी पक्ष आहे ते सगळे या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. अर्थात काँग्रेसने थेट पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसचा प्रमुख नेता म्हणून राहुल गांधी काय अजून त्या आंदोलनास्थळी भेटायला गेलेले नाहीत. त्यांनी स्वतःहूनच नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं, पण त्यांचा पाठिंबा आहे, मात्र ते भेटायला गेलेले नाहीत. कदाचित स्वतःचं राष्ट्रीय पक्षाचं जे स्थान आहे ते कुठेतरी कमी होऊ नये या दृष्टीने त्यांनी या आंदोलनाला भेट देण्याचं टाळलेलं असेल. पण सगळेच नेते जे आहेत त्यांना एक प्रकारे या आंदोलनाने एक बळ दिलेलं आहे की आपल्याला काहीतरी या निमित्ताने देशासमोर जाता येईल, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन जाऊ शकतो आपण आणि त्या माध्यमातून सरकारची कोंडी करू शकतो, असा प्रयत्न हे सगळे नेते करताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमधून त्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने आपणही मुंबईमध्ये आंदोलन करणार अशी घोषणा केली. 26 जुलैला त्यांचं आंदोलन होणार आहे आणि त्यावेळेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर या टप्प्यामध्ये त्यांचं हे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. तेवढ्या पट्ट्यामध्ये हे आंदोलन होणार आहे आणि त्यावेळेला अर्थात त्यांनी हा राष्ट्रहिताचा मुद्दा असल्यामुळे आपण या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारे झेंड्यांचा वापर करणार नाही. हे प्रामुख्याने शिवसेना उबाटाचे भगव्या रंगाचे झेंडे असतील किंवा मनसेचे इंजिन असलेले झेंडे असतील, ह्या झेंड्यांचा वापर होणार नाही. तर तिरंगा झेंडा प्रत्येकाच्या हातात दिसला पाहिजे असा विचार करून हे आंदोलन केलं जाणार आहे आणि हे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी सगळ्याच नेत्यांना प्रचंड एक आस्था निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांबद्दल. हे एक चांगलं चिन्ह आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्या दृष्टीने सगळे नेते आंदोलन करत आहेत. आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं, महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघंही बंधू एकत्र आले. त्यांच्या एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू होती आणि ते एकत्र आले. ते एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यावेळेला प्रचंड महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा झाली की ठाकरे ब्रँड पुन्हा तयार होतोय, ठाकरे ब्रँडचं एक अस्तित्व पुन्हा तयार होईल, ठाकरे ब्रँड हा महायुतीला जबरदस्त आव्हान देईल आणि त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मीडियाने विशेष करून ठाकरे ब्रँड याला जास्त प्रसिद्धी दिली, मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. म्हणजे मीडियामध्ये खरं तर आनंदाचं प्रचंड वातावरण होतं की दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यामुळे दोघंही ठाकरे बंधू हे वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र दिसायला लागले. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ते एकमेकाला भेटी देऊ लागले, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र आपल्याला ते पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांचा एक मेळावा झाला ज्याच्यामध्ये दोघंही बंधू एकमेकाला मिठी मारताना, एकमेकाच्या हातात हात घालून त्या ठिकाणी घोषणा देताना किंवा एक प्रकारे आव्हान देताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर त्यांनी महानगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या, पण प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका हे त्यांचं लक्ष होतं आणि त्याच्यात त्यांनी तो भर दिला होता आणि त्यासाठी त्यांना ठाकरे ब्रँडची आवश्यकता होती आणि तेव्हापासून हा ठाकरे ब्रँड याविषयीची चर्चा झाली. आणि ठाकरे म्हटल्यानंतर अर्थातच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव समोर येतं, पण बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते जे आहेत ते स्वतंत्रपणे आपापले पक्ष चालवत आहेत, पण ते एकत्र आले नव्हते. पण ते एकत्र आल्यामुळे एक पुन्हा एकदा हुरूप जो आहे तो मीडियामध्ये सुद्धा आला, विरोधी पक्षांमधल्या नेत्यांमध्ये हुरूप आला किंवा समर्थकांमध्ये हुरूप आला दोन्ही पक्षांच्या या.
की आपल्याला आता एकत्र येऊन काम करायचं, आणि त्यांनी त्या दृष्टीने महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये जे काही यश मिळालं अपयश मिळालं हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्याविषयीची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण आपण आता पाहतोय की हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत. म्हणजे त्या पालिकाच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांची फारशी काही गाठीभेटी काय झाल्या नव्हत्या, कारण त्यावेळेला ती गाठीभेटी करण्याचे काही औचित्यही नव्हतं, कोणतीही निवडणूक पण नव्हती. त्यामुळे मध्येच कधीतरी ते एखाद वेळेस भेटले तर भेटले, अशा पद्धतीने ते सुरू होतं. पण आता कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा दोन्ही बंधूंना एकत्र आणलेलं आहे, आणि त्यामुळे ते कदाचित कॉक्रोच जनता पार्टीच्या एकंदरीत आंदोलनाचे आभार सुद्धा मानत असतील की या निमित्ताने ते एकत्र आले. मीडियाला सुद्धा एक प्रकारे पुन्हा एकदा चैतन्य मिळालेलं आहे की हे दोन बंधू एकत्र आले, त्यानिमित्ताने त्या बातम्या करता येतील. पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिया जो आहे तो एक जागा होईल, आणि जुने पुन्हा एकदा दिवस, त्या जुने फोटोग्राफ्स याविषयीची चर्चा सुरू होऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांमध्ये हुरूप आलेला आहे. पण प्रश्न निर्माण होतो की एवढा मोठा हा ठाकरे ब्रँड आहे, ज्याची चर्चा सगळ्या मीडियामध्ये असते की ठाकरे ब्रँडच आव्हान देऊ शकतो, ठाकरे ब्रँडच एक प्रकारे समोरच्या पक्षांना, सत्ताधारी पक्षांना जेरीस आणू शकतो असं म्हटलं जातं. पण ठाकरे ब्रँडने एवढा मोठा ब्रँड असताना एक छोटा मोर्चा का आयोजित केला? एवढा जर राष्ट्रहिताचा प्रश्न आहे आणि दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन होत आहे, त्याची चर्चा देशभरामध्ये आहे, जे त्याचे समर्थन करणारे ते त्याच्याविषयी बोलत आहेत, जे विरोध करणारे ते त्याच्याविषयी बोलत आहेत, आणि एवढं मोठं तिथे आंदोलन सुरू आहे. तर अशा आंदोलनाला पाठिंबा देताना महाराष्ट्रामध्ये एक भलं मोठं आंदोलन, आणि प्रामुख्याने ठाकरे ब्रँडने आंदोलन घेतल्यावर ते भलं मोठं आंदोलन व्हायला पाहिजे होतं. पण शिवाजी पार्क ते केवळ सिद्धिविनायक मंदिर हा जो काय 2-3 किलोमीटरचा टप्पा असेल, एवढ्याच टप्प्यामध्ये आंदोलन होते, आणि त्याच्यात शक्ती प्रदर्शन, शक्ती दिसता दिसता अचानक अदृश्य होईल अशी स्थिती आहे. त्यामुळे हा मोर्चा एवढा छोट्या स्तरावर का काढण्यात आलेला आहे हा प्रश्न आहे. खरं तर हा मोर्चा जो आहे तो शिवाजी पार्क ते मंत्रालय किंवा मातोश्री ते मंत्रालय असा हा मोर्चा नक्कीच काढता येऊ शकला असता. पण तसा काही तो मोर्चा काढण्याचा उद्देश दिसत नाही. त्याच्यामध्ये शक्ती प्रदर्शन नक्की आहे, पण तो एवढ्याच टप्प्यामध्ये शक्ती प्रदर्शन का होईल? तर कदाचित आता हे दोन्ही पक्ष जे आहेत ते भलेही निवडणुकीमध्ये एकत्र लढले असले तरी ते दुबळे झालेले आहेत, कारण मनसेला फार काही यश मिळालेलं नाही महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये. विशेषतः मुंबई महानगरपालिकेतही त्यांना यश मिळालेलं नाही. त्यातच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्थिती आपण पाहतोय की आत्ताच 6 खासदार त्यांच्या पक्षातून सोडून गेले. त्याचबरोबर त्याच्या आधी आमदार एकनाथ शिंदेंसोबत निघून गेले, आणि रोजच्या रोज कार्यकर्ते जे आहेत ते सोडून जात आहेत. अशा परिस्थितीत दुबळे झालेले दोन पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे फार मोठी शक्ती प्रदर्शन करण्याची संधी जरी असली तरी एवढं शक्ती प्रदर्शन आपण करू शकतो का हे कदाचित त्यांना वाटत असावं. त्यामुळे त्यांनी हा छोटासा मोर्चा घेतला असेल. किंवा सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, ते एवढं लांब जर प्रवास करायचा, समजा मंत्रालयापर्यंत मोर्चा काढायचा, तर भिजत जावं लागेल, आणि छत्री घेऊन किंवा असं काही करून गाडीतून वगैरे आपण हा मोर्चा काढू शकत नाही. लोकांना जर मोर्चाचा प्रभाव दिसला पाहिजे तर तो भिजतच ते नेत्यांना जावं लागेल, आणि एवढा प्रवास करण्याची खरोखरच सवय ठाकरे बंधूंना आहे का हा प्रश्न निर्माण होतो, आणि त्याविषयी बोललं जात असतं नेहमीच. तर त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो की एवढा मोठा ठाकरे ब्रँड असताना त्यांनी हा छोटा मोर्चा का आयोजित केला असेल? तर त्याची कारणंही असू शकतात की पक्षात झालेली एक प्रकारे फाटाफूट असेल, पक्षाला जे काही यश अपेक्षित होतं ते अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मग जो पक्ष दुबळे झालेले आहेत अशा परिस्थितीत मोठा मोर्चा आपण काढू शकत नाही. त्यापेक्षा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा मोर्चा काढावा, लोकांना, आपल्या नेत्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन एक मोर्चा काढावा, आणि तिथे समजा देशस्तरावरच्या जे प्रश्न आहेत ते मांडावे, त्याविषयी बोलावं, त्याविषयी भाषणं करावीत, आणि त्याविषयी वेगवेगळ्या समोरचे जे पक्ष आहेत, सत्ताधारी पक्ष, त्यांच्यावर टीका करावी, हा सगळा उद्देश असू शकतो. पण आश्चर्य त्याचंच वाटतंय की ठाकरे ब्रँड याचं जो काही एक फुगा फुगवण्यात आला होता इतक्या दिवसांमध्ये, तर तो ठाकरे ब्रँड जो आहे त्या ठाकरे ब्रँडचा मोर्चा मात्र छोटा का आहे हा प्रश्न आहे. अर्थात 26 जुलैला हे दिसेलच आपल्याला की या मोर्चाच्या माध्यमातून काय नेमका प्रभाव महाराष्ट्रातल्या जनतेवर किंवा विद्यार्थ्यांवर पडणार आहे. दुसरी गोष्ट, कदाचित आता निवडणुकाही नाही आहेत येत्या काळामध्ये, त्यामुळे विनाकारण जे शक्ती प्रदर्शन करायचे त्याच्यातून शक्ती वाया घालवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आपण शक्ती वाचवून ठेवू आणि छोट्याशा मोर्चाच्या माध्यमातूनच ती शक्ती जी आहे ती दाखवू, अशा पद्धतीचाही प्रयत्न असू शकतो. पण एकंदरीत हा मोर्चा निघणार आहे, आणि त्या दिवशीच उद्धव ठाकरेंची मुलाखतसुद्धा संजय राऊत घेणार आहेत, आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा बरेच त्याची चर्चा होते. अनेक वेळेला त्याच्यातून मनोरंजनात्मक असे किस्सेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एक मनोरंजनाचाही
जो मुहूर्त आहे तो 26 जुलैला आहे आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी यांचा मोर्चासुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 26 जुलै हा आपल्याला दिवस आठवत असेल की ज्यावेळेला 2005मध्ये महापूर मुंबईमध्ये आला होता. तर तसा महापूर येण्याची आता तरी सध्या काही शक्यता नाही, इतक्या वर्षात तसं काय आला नाही. पण या निदान ठाकरे ब्रँडच्या निमित्ताने एक महापूर येईल, मोर्चाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्या पाठीराख्यांचा, अशी अपेक्षा होती. पण 26 जुलैला तसा काय महापूर येण्याची शक्यता नाही. हा फक्त शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक एवढाच टप्पा ते पार करणार आहेत. तेव्हा बघूया 26 जुलैला काय होते. तुम्हाला हा सगळा विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.